ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, जो मनुष्य परमेश्वरावरती भिस्त ठेवत असतो, ज्या मनुष्याला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव झालेली असते, ज्या मनुष्याला स्वतःवरती देखील 100% भरोसा असतो आणि जो मनुष्य आपले ध्येय उद्दिष्ट जाणून त्यासाठी दररोज ते मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो, त्या व्यक्तीने टीकेला, त्या व्यक्तीने लोकांच्या प्रतिक्रियेला भिवून न जाता आपलं कार्य तसंच पुढे चालू ठेवलं पाहिजे. कारण जे लोक आज आपली वाहवा करतात, कदाचित ते तुम्हाला मागे देखील खेचण्याचा प्रयत्न करतील. जे लोक तुमच्या तोंडावरती चांगल्या गोष्टी बोलतात, 4 गोष्टी तुम्हाला आदराने सांगतात, कदाचित तेच गोष्टी, तेच लोक तुमच्या मागे जाऊन तुमची टीका देखील करू शकतात. आणि म्हणूनच जर अशा लोकांच्या उत्तरेकडे आपण लक्ष दिलं किंवा अशा लोकांच्या वागण्यामुळे आपण जर स्वतःमध्ये बदल घडून आणला, तर आपण ठेवलेली उद्दिष्ट आणि आपण ठरवलेलं ध्येय हे आपल्याला कधीही हस्तगत करता येणार नाही, कधीही मिळवता येणार नाही. आणि त्यासाठी आपल्याला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव असणे गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर केवळ आणि केवळ स्वतःच्या क्षमतेवरती आणि बुद्धिमत्तेवरती विसंबून न राहता परमेश्वराच्या सामर्थ्यावरती आपण विसंबून राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नक्कीच ते ध्येय आणि उद्दिष्ट आपोआप चालून आपल्या पदरामध्ये पडणार आहे. ही गोष्ट मी का सांगत आहे, कारण आजच्या शुभवर्तमानामध्ये असं काही प्रभू येशूच्या जीवनामध्ये झालेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताला कुठेतरी या लोकांचं आश्चर्य वाटत आहे. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त खातपीत होता, लोकांच्या घरी जात होता, गरिबांच्या घरी जात होता, लोकांना बरे करत होता, तेव्हा हेच लोक प्रभू येशू ख्रिस्ताविषयी अपशब्द बोलत होते की हा खादाडा आहे, हा लोकांच्या घरी जात आहे, गोरगरिबाच्या घरी जात आहे, पापी जणांच्या पंक्तीमध्ये बसत आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला ते न समजता त्याच्यावरती टीका करू लागले. आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त या लोकांपासून अलिप्त राहायला लागला, तरी सुद्धा हे लोक त्याच्यावरती टीका करत होते. म्हणजेच लोकांची बोलण्याची भूमिका दुतर्फी असते. एका बाजूला देखील ढोल वाजवत असतात आणि दुसऱ्या बाजूला देखील ढोल वाजवत असतात. आणि म्हणून आजच्या शुभवर्तमानामध्ये लोकांच्या या बदलणाऱ्या स्वभावाबद्दल प्रभू येशू ख्रिस्त आश्चर्य करत असताना सांगत आहे की तुमच्यासाठी मी काही नाही केलं, तुमच्यासाठी मी पावा वाजवला, तुमच्यासाठी मी बँड वाजवला, तुमच्यासाठी मी सगळं तयार होता, परंतु तुम्ही कधीच माझं ऐकण्यासाठी तयार झाले नाही. तुम्ही कधीही माझं वचन स्वीकारलं नाही, परंतु तुम्ही माझं वचन धुडकावून लावलं. किंबहुना बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला भूत लागले आहे हे देखील तुम्ही ओढून सांगायला लागले. आणि यामुळे प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की लोकांवरती भरोसा ठेवून फायदा नाही. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने लोकांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. जर प्रभू येशू ख्रिस्त लोकांच्या बोलण्याने वाहून गेला असता, त्याच्या बोलण्याने इमोशनल झाला असता, तर आज काल्वरीचा मार्ग प्रभू येशू ख्रिस्ताचा चुकला असता. आज तारणाचा मार्ग प्रभू येशू ख्रिस्त भावून गेला असता. प्रभू येशू ख्रिस्तावरला परमेश्वर पित्यावरती भरोसा होता, स्वतःवरती भरोसा होता, स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव होती. आणि म्हणून लोकांच्या टीकेकडे लक्ष न देता प्रभू येशू ख्रिस्ताने आपलं ध्येय जे आहे ते ध्येय गाठण्याकडे लक्ष केंद्रित केलं. आणि म्हणून तारणाचा विजयाचा मुकुट प्रभू येशू ख्रिस्ताला मिळाला. आपल्या देखील जीवनामध्ये अशा प्रकारचे लोक येतील आणि किंबहुना यायलाच पाहिजे. तेव्हाच आपल्याला कळेल की आपण आपलं ध्येय मिळवण्यासाठी किती सामर्थ्यवान झालेलो आहोत, किती परिपक्व झालेलो आहोत. आज लोक काय बोलतील, उद्या लोक काय बोलतील याकडे लक्ष न देता आपण आपलं चांगलं कार्य करत राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण परमेश्वर दररोज आपला संधी देत असतो, पण जर त्या संधीचा आपण फायदा घेत नसेल तर नक्कीच आपण दोष स्वतःला लावायला पाहिजे. आज प्रभू येशू ख्रिस्त तेच सांगत आहे, मी तुमच्यासाठी सर्व काही केलं, परंतु मिळालेल्या संधीचा फायदा तुम्ही केलाच नाही आणि आता तुम्ही माझ्यावरती दोष लावत आहात. आपला मनुष्याचा स्वभाव तसाच असतो, काहीतरी झालं ते आपण परमेश्वराला दोष लावत असतो, परंतु मी काय केलं त्यासाठी आपण दुर्लक्ष करत असतो. आजचा दिवस परत एकदा
परमेश्वराने आपल्याला दिली एक सुंदरशी सुवर्ण संधी आहे. स्वतःमध्ये बदल घडवून आणण्यासाठी, आपलं ध्येय निश्चित करण्यासाठी, लोकांच्या टीकेकडे लक्ष न देता ध्येयप्राप्तीसाठी कार्य करण्यासाठी परमेश्वर पाचारण करत आहे. त्यासाठी पवित्र आत्म्याकडून आपण सामर्थ्य आणि कृपा मागूया. आमेन.